नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ. काल आपल्याकडं गणेश चतुर्थी झालेली आहे. म्हणजे भाद्रपद महिन्यातल्या या चतुर्थीला गणेशजींचं आगमन आपल्या सर्वांच्या घरी होतं. पार्थिव गणेश पूजन आपण करतो. म्हणजे मातीपासून बनवलेली मूर्ती आपण कुंभारांच्याकडून किंवा आपण जिथून आणतो त्या मंडळींच्याकडून, मूर्तिकारांच्याकडून आपण आपल्या घरी आणतो. त्या आणलेल्या मूर्तीमध्ये षोडशोपचारे म्हणजे 16 प्रकारचे उपचार करून प्राणप्रतिष्ठा करतो. आणि मग प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर या गणेशांची आपण आराधना करतो, उपासना करतो. त्याच्यामागचा उद्देश, हेतू असा असतो की गणेश हे विघ्नहर्ता आहेत, संकटनाशन आहेत. म्हणजे आपल्याकडं येणाऱ्या संकटाचा नाश यांनी करावा, येणाऱ्या विघ्नांचं हरण यांनी करावं आणि मग आपलं आयुष्य आनंदी व्हावं. मग यांची जी वर्णनं आहेत, वेगवेगळे नावं जी आहेत ती जर आपण पाहिलं तर लंबोदर हे गणपतीचं नाव आहे, वक्रतुंड हे गणपतींचं नाव आहे. मला सांगा, आपल्याला असं कोणी म्हटलेलं आवडेल का हो? ए ढेरपोट्या, ए वाकडतोंड्या, नाही ना आवडणार आपल्याला. तशाच पद्धतीनं आपण ज्या वेळेला आपल्या इष्टदेवतेची आराधना करतो, कौतुक करतो, चांगल्या विविध विशेषणांनी त्यांना आपण भजतो, त्यावेळेला मग हे शब्द कशा पद्धतीनं किंवा का वापरले गेले असतील याचा ज्या वेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला आपल्याला चिंतन करायला एक एक विषय आपल्याला मिळत जातो. आणि मग हे करत असताना मला जे वाटलं की या सगळ्या उपमा मग गणेशजींच्या डोक्यापासून, मोठं डोकं आहे, छोटे नेत्र आहेत आणि हत्तीचं मस्तक आहे, सोंड आहे, मोठे सुपासारखे मोठे कान आहेत, तोंड मात्र एकदम छोटं आहे, मोठ्याच्या मोठं ढेरपोटं पोट आहे, लांब एक सोंड आहे आणि नैवेद्याला हातामध्ये लाडू भरलेलं पात्र आहे. हे सगळ्याचा काय बरं संबंध असावा? काय विचारानं ही मूर्ती घडवली असेल? किंवा हे स्वरूप गणेशजींचं आपल्या समोर जे येतं ते आणण्यामध्ये या पद्धतीनं गणेशजींना आपल्यासमोर उभं करण्यामध्ये काय विशेष असेल, काय विचार असेल? अशा वेळेला, ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये जे येतं की व्हॉट आर दी फायनान्शियल लेसन्स टू लर्न फ्रॉम लॉर्ड गणेशा. गणेशजींच्यापासून आपण कोणत्या प्रकारचे आर्थिक स्वातंत्र्याचे, आर्थिक सुबत्तेचे विचार आपण शिकावेत असं वाटतं. तर पहिला आहे मस्तक, हेड. थिंक बिग टू एन्श्युअर युअर फायनान्शियल प्लॅन्स हॅव लॉंग टर्म गोल्स. म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये विचार करत असताना कायमपणानं आपण शॉर्ट टर्म गोल नाही तर लांबचा विचार केला पाहिजे. गणेशजींचं मस्तक जसं मोठं आहे तसं आपण बिग व्हिजन ठेवलं पाहिजे, मोठी गोल्स, मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि मग ती अचीव करण्यासाठीचा प्लॅन आखला पाहिजे. म्हणजे गणेशजींचं डोकं आपल्याला काय सांगतं, मस्तक आपल्याला काय सांगतं, तर माझ्या मस्तकाप्रमाणे तुमची फायनान्शियल गोल्स ही, लॉंग टर्म गोल्स ही मोठी ठेवा. त्याच्यानंतर या मोठ्या मस्तकाच्या बरोबरीला येतात आपल्याला छोटे छोटे 2 डोळे. हत्तीचं मस्तक असल्यामुळं हत्तीचे बारीक डोळे येतात. आता हे छोटे डोळे म्हणजे स्मॉल आईज आपल्याला काय सांगतात? कॉन्सन्ट्रेशन इज द की टू फायनान्शियल सक्सेस अँड स्टॅबिलिटी. आपण बघा, एखाद्या गोष्टीकडं आपल्याला बारकाव्यानं बघायचं झालं तर नकळत आपली नजर बारीक होते. म्हणजे आपण आपले डोळे थोडे फोकस करतो आणि मग ते बारकाईनं आपण बघायला जातो.
हे गणेशजींनी त्यांच्या डोळ्यामधून आपल्याला सांगितलेलं आहे, प्रतीत केलेलं आहे की तुमचे जे फायनान्शियल गोल्स आहेत त्याच्यावर तुम्ही जर बारकाईनं कॉन्सन्ट्रेशन केलं तर तुम्हाला फायनान्शियल सक्सेस आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळणं सहज सोपं आहे. त्याच्यानंतर डोळ्याच्या शेजारी येतात ते सुपासारखे मोठेच्या मोठे कान, लार्ज इयर्स. कट द नॉईज, लर्न टू लिसन अँड फॉलो द राईट इन्व्हेस्टमेंट आयडियाज. म्हणजे तुम्हाला ऐकून माहिती असेल, एक गणेश चतुर्थीच्या दरम्यान गणेशजींच्या बाबत महाराष्ट्राचे एका मुख्यमंत्र्यांच्याकडून सुद्धा एक असं काहीतरी घडलं होतं आणि त्याचा विनोदानं बऱ्याच ठिकाणी उल्लेख होतो की गणेशजींनी दूध पिलं का, हे प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या समोर कुणीतरी तिकडं सांगत असताना ज्या वेळेला ते नेत्यांना विचारलं गेलं त्यावेळेला नेत्यांनी सांगितलं मी ते काही ऐकलं नाही. म्हणजे गणेशजींनी त्यांच्या मोठ्या कानाच्या रूपामध्ये हाच संदेश आपल्याला दिलेला आहे. आपल्याला जे ऐकायचं नसतं तो नॉईज इलिमिनेशन केल्यासारखं, नॉईज कटिंग केल्यासारखं आपण ते बाजूला काढून टाकायचं. चुकीच्या इन्व्हेस्टमेंटच्या कल्पना ज्या वेळेला आपल्या कानामध्ये येतील, कानापर्यंत येतील, त्यावेळेला शक्य तितक्या त्या कानाच्या बाहेरच थांबवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि चुकून जरी त्यांनी आत प्रवेश केला तरी मेंदूपर्यंत त्यांना पोहोचू द्यायचं नाही, त्याचं इलिमिनेशन करायचं आणि चुकीच्या इन्व्हेस्टमेंट आयडिया ज्या असतील त्याचा स्वीकार करायचा नाही. म्हणजे मोठ्या मस्तकानं सांगितलं आपल्याला की लॉंग टर्म गोल्स मोठे ठेवा, छोट्या डोळ्यांनी सांगितलं की फोकस करा आणि मोठ्या कानाने सांगितलं की फिल्टर, प्रॉपर फिल्टर करा. त्याचबरोबरीला चौथा आयटम जो येतो, चौथा अवयव जो येतो तो तोंड, स्मॉल माउथ. बी केअरफुल विथ whom टू डिस्कस युअर फायनान्शियल मॅटर्स. आपले आर्थिक गोष्टी, आपल्या आर्थिक घटना कुणाबरोबर आपण चर्चा त्याची करायची, हे आपण अतिशय काळजीपूर्वक बारकाईनं पाहिलं पाहिजे. म्हणजे जे डोक्यामध्ये ठेवलं होतं, जे डोळ्यांनी पाहिलं होतं, कॉन्सन्ट्रेट केलं होतं, कानामधून जे काही फिल्टर करून पाहिजे तेवढीच माहिती घेतली होती, ही सगळी प्रोसेस झालेली इन्फॉर्मेशन योग्य ठिकाणी आपलं छोटंसं तोंड उघडून ती बाहेर काढली पाहिजे. अन्यथा ते छोटंसं तोंड बंद ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळेला त्याच्या आकाराप्रमाणे ते बंद अवस्थेमध्ये राहिलं पाहिजे. हे या छोट्या तोंडामधून आपल्याला गणेशजी सांगत असावेत असं मला वाटतं. त्याच्यानंतर पुढचा जो अवयव येतो तो सोंड, टस्ट. टू इलिमिनेट द बॅड इन्व्हेस्टमेंट्स अँड पिक अप द राईट वन फॉर युअर पोर्टफोलिओ. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण मार्केटला गेलो तर हजारो कंपन्या आपल्याकडे पडलेल्या आहेत. स्टॉक मार्केटमध्ये हजारो कंपन्या आहेत, तसंच आपल्या रेग्युलर मार्केटमध्ये आलो तर शेकडो ऑप्शन्स उपलब्ध आहेत. पण हे सगळे असताना याच्यामध्ये गणेशजी जसं हत्ती काहीही खात असताना ती पेंडी उचलल्यानंतर झटकून घेऊन मग हत्ती खातो. म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये नको असलेली जी इन्फॉर्मेशन असेल ती झटकून बाजूला काढायची आहे आणि मग ते जे योग्य असेल ते योग्य बाजारातून उचललेलं झटकून, तपासून, पारखून, निरखून आणि मग आपल्या पोर्टफोलिओमध्ये ते आपण स्थापित करायचं आहे. आणि मग हे कुठं स्थापित करायचं आहे तर बिग स्टमक. बिल्ड दी ॲपेटाईट टू डायजेस्ट मार्केट व्हॉलटालिटी ॲज इट विल हेल्प यू टू ग्रो. म्हणजे हे आपण सोंडेनं उचलून, हलवून, निवडून, निरखून, पारखून जे काही आपण निवडलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स निवडलेले आहेत, ते आपल्या पोटामध्ये, मोठ्याच्या मोठ्या पोटामध्ये सामावून ठेवायचं आहे. आणि मग त्याची पाचन क्षमता किती पाहिजे. मार्केटमध्ये कितीही उधलपाधल झाली, उछलकुछल झाली, हल्लाखोळ, हलकल्लोळ माजला, तरीसुद्धा आपल्या पोटामध्ये काही गडबड होता कामा नये. आपण ते सगळं आपल्याला पचवता आलं पाहिजे. आणि मग
हे जर पचवायची क्षमता आपल्याकडे आली तर नक्कीच आपण आपली स्वतःची आर्थिक वाढ होणार आहे, आपली नेटवर्थ वाढणार आहे. आणि मग त्यानंतर त्यांच्या हातामध्ये जी लाडूची बुट्टी आहे, एका पात्रामध्ये लाडू भरून ठेवलेले आहेत, ते स्वीट्स मिळणार आहेत. आणि मेटिक्युलस इफर्ट्स अँड यू विल बी रिवॉर्डेड विथ फायनान्शियल सिक्युअर फ्युचर्स, फायनान्शियल फ्रीडम. म्हणजे हे सगळा हा ज्या वेळेला प्रवास होतो, मोठ्या मस्तकामधून आपण गोल ठरवले, छोट्या डोळ्यांच्या मधून त्याच्यावर फोकस केलं, मोठ्याच्या मोठ्या सोफासारख्या कानामधून ते फिल्टर करून घेतलं, छोट्याशा तोंडामधून योग्य ठिकाणीच बाहेर काढलं, बाकीच्या ठिकाणी बाहेर काढलं नाही, आणि मग लांब सोंडेनी ते उचलून हलवून पारखून निरखून मग आपण ते आपल्या पोटामध्ये ठेवलं. पोटामध्ये त्याला डिस्टर्ब होऊ दिलं नाही, चांगल्या प्रकारे ते दीर्घकाळ पचवलं, तर आपल्या पात्रामध्ये हे जे लाडू आहेत हे भरपूर गोड फळं त्याची मिळणार आहेत. धन्यवाद मित्रांनो. गणेशजींच्या आगमनाच्या निमित्तानं आर्थिक बाबतीमध्ये गणेशजी काय सांगत असावेत असं मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ.